गाव सिन्नर तालुक्यातलं देशवंडी ते वामनदादा कर्डकांचं हे गाव आहे. किंवा रायगडाला जेव्हा जाग येते सारखं महानाट्य, ऐतिहासिक महानाट्य निर्माण करणारे प्राध्यापक वसंत कानेटकर की जे गोखले शिक्षण संस्थेच्या हंबराटा एसपीटी महाविद्यालयामध्ये सेवानिवृत्तीपर्यंत प्राध्यापक होते, अशांचं हे गाव आहे. या गावामध्ये वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास, तू सूर्याला सूर्य म्हणलं सूर्य सूर्य झाला, तू चंद्राला चंद्र म्हणलं चंद्र चंद्र झाला, तुझ्यामुळे सुंदर झाली ही मही, असं म्हणणारे दलित साहित्याचे क्रांतिकारी साहित्यिक बाबूराव बागुल, नाशिक जवळच बेदगाव नावाचं त्यांचं गाव आहे. तिथले अशा अनेक दिग्गजांची ही भूमी आहे. आणि म्हणून या भूमीमध्ये आता लवकरच 27चा कुंभमेळा बद्दल 12 वर्षांनी या ठिकाणी संपन्न होतो. याच नाशिकबद्दल अनेक कवींनी आपल्या रचना लिहिल्या आहेत. मला काय कळत नाहीये महाबळ सरांसारखा, कारण त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. पण नाशिकचे सुप्रसिद्ध कवी राम विनायक पाठक, मी मुद्दामून नाव सांगतो कारण ज्या कवीच्या कविता आहेत त्या सांगितलं गेलं पाहिजे नाव. मी पोस्टमनची भूमिका बजावणार आहे, मला कळत नाही, दर्द आहे, तरी म्हणण्याचा प्रयत्न करतो. फक्त शब्दांकडे लक्ष द्या. नाशिक कसं आहे, जे नाशिकच्या बाहेरून आलेलं त्यांना सुद्धा नाशिक आपलं वाटतं. कारण नाशिक हे शहर कोणाला आपलं वाटतं, जे या शहराचे आशिक होतात त्यांचं गाव आहे नाशिक. आणि म्हणून नाशिक बद्दल राम विनायक पाठक यांची कविता आहे. तुम्हाला आवडेल. कविता अशी आहे, ते म्हणतात, चूर चूर विंचूर फाड फाडणी फाड, चूर चूर विंचूर फाड फाडणी फाड, वड वड चाल वड अन मन माड, टना टना सटाना वन वन कळवण, टना टना सटाना वन वन कळवण, सुट्टी होते सुरू येते मामाची आठवण, दोरी दोरी चांदोरी डोरी डोरी दिंडोरी, दोरी दोरी चांदोरी डोरी डोरी दिंडोरी, पुरी गपुरी उभी पावसाच्या दारी, चला चला येऊला पैठणीच्या गावा, चला चला येऊला पैठणीच्या गावा, आणि मालेगाव नाही आणते गोड गोड पावा, शीक शीक नाशिक बघ बघ त्रिंबक, शीक शीक नाशिक बघ बघ त्रिंबक, या गोदे काठी आहे किती गावे सुबक, दर्शनाला जाती लोक वणी सप्तशृंगी, दर्शनाला जाती लोक वणी सप्तशृंगी, आणि गंगापूरच्या धरणापाशी येते छान गुंगी, झर झर ओझर विमानाचं गाव, झर झर ओझर विमानाचं गाव, आणि पिंपळगाव बसवन श्रीमंतीचं नाव, नाशिक त्रिंबक क्षेत्री होतो मोठा कुंभमेळा. राम विनायक पाठक असं म्हणतात, नाशिक त्रिंबक क्षेत्री होतो मोठा कुंभमेळा, आणि कवितेच्या दादा तुम्ही हसानाचा केला, हसानाचा केला. तुम्ही तुमच्या गावाची नावं टाकून कविता करू शकता, परंतु राम पाठकांची कविता मला आवडते आणि म्हणून मी हे सादर करत असतो. आपण सर्वजण शिक्षकाची भूमिका आपण विविध क्षेत्रामध्ये कार्य करून जपत आहात. मी मुद्दामून महाबळ सरांचं उदाहरण घेतो की अनेक उपक्रमांमध्ये ते स्वतःहून सहभागी होत असतात. ते साक्षीदार आहेत किंवा समोर बसलेले सर्वच, अगदी चकोर सर असतील, शिरसाट सर असतील, किंवा सर्वच ज्यांची यांची नावं किंवा आपल्या इंडियन सोसायटीचे सर्व पदाधिकारी असतील, या प्रत्येकाने अनेकांना उभं करण्याचं काम केलं आहे. आपण फक्त शिक्षक आणि तर लोकशिक्षक आहात. आपल्या आपल्या परिवाराचे आधारवर जसे आहात तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण असतील, विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, जिथे गरजवंत असतील त्या ठिकाणी मदत आपण केली आहे. जिथे कमी तिथे आम्ही ही म्हण आपल्या सर्वांकडे पाहून त्या ठिकाणी